नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे विनीता ऐनापुरे लिखित अबोला. ही कथा विनीता ऐनापुरे यांच्या अकल्पित या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे. तर सादर आहे कथा अबोला. सांगितलं तर कोणाला खरं तरी वाटेल का? दोघं नवरा-बायको असूनही आयुष्यभर एकमेकांशी बोलले नाहीत. वाटतंय हे खरं? ठेवाल का तुम्ही तरी विश्वास? भांडणाचा हा परिणाम. तसं पाहिलं तर भांडणारे नवरा-बायको पुष्कळ असतात. नवे नवरा-बायको भांडतच असतात. त्यानंतर पाठोपाठ रुसवा-फुगवा, समजूत, मनधरणी, पायधरणी वगैरे सोपस्कार असतातच. यालाच तर संसार म्हणतात. पण एकदाच भांडण होऊनही जन्मभर अबोला धरणारं जोडपं हे एकमेव उदाहरण असेल. गोष्ट तशी जुनी, रामभाऊ आणि अनुताईंची. आमच्या वाड्यातलं एक अगदी जुनं बिऱ्हाड. तशी वाड्यात 8-10 बिऱ्हाडं. सर्वात जुनं यांचं. 2 खोल्या. अर्थातच भाड्याच्या. एक बाहेरची बैठकीची खोली. एवढीशी 1.5-2 खानाची. आत स्वयंपाकघर. तिथंच भिंतीतलं कपाट. खालच्या कप्प्यात देवघर आणि वर पितळेचे डबे हारीनं रचलेले. भिंतीला लागून चुली स्वच्छ सारवलेल्या. त्याच्यावर रांगोळीची 2 बोटं रेखाटलेली. चुलीच्या बाजूला पितळी परात, पोळपाट लाटणं हे उभं करून ठेवलेलं. त्याच्याच वरच्या बाजूला ताटाळं, त्यात पितळी ताटं ठेवलेली. एवढंसं स्वयंपाकघर पण लख्ख. घरातच छोटीशी मोरी. त्यामुळं अनुताईंना कधी धुणी भांडी घेऊन बाहेरच्या नळावर यायला लागलं नाही. वाड्यातला सार्वजनिक नळ म्हणजे सगळ्या बायकांची चावडीच. इकडचं तिकडचं, घरचं दारचं, हिचे तिचे इतके विषय तिथं चघळले जायचे. त्यात अनुताईंचा कधीच भाग नसायचा. अनुताई आणि रामभाऊ दोघेही चमत्कारिक स्वभावाचे. केव्हा काय बोलतील नेम नाही. त्यामुळं दोघांचाही नातेवाईकांशी संबंध तुटल्यासारखा. गंमत अशी की वाड्यातल्या माणसांनी या दोघांचा विक्षिप्तपणा, चमत्कारिक स्वभाव स्वीकारला होता. एवढं करून दोघांना माणसांची हौस फार. आपल्याकडे सतत कोणीतरी यावं, चहा-पाणी, खाणं-पिणं व्हावं, गप्पा-गोष्टी व्हाव्या अशी त्यांना आवड. कोणीतरी मित्रमंडळी येत, त्यांची बायका-मुलंही बरोबर असत. त्यांच्या सर्वांच्या हसण्या-खिदळण्यानं त्यांचं घर दणाणून जायचं आणि फार दिवसात कोणी नाही आलं तर मग आम्हाला म्हणजे वाड्यातल्या मुलांना ते बोलावत. चणे-दाणे खायला देत. नाहीतर अनुताई कसलं तरी हळदी-कुंकू करून 4 बायकांना आमंत्रण द्यायच्या. एकूण घर गजबजत राहावं असं त्यांना वाटत असावं. त्यांना स्वतःला मुलबाळ नव्हतं, म्हणूनही कदाचित ते इतरांना बोलावत असतील. इतरांना बोलावणं इथपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या वेळी बायकांना आपल्याकडे हळदी-कुंकवाला बोलवून त्या 5ला कुलूप लावून ज्या निघून जात, त्या रात्री 10 वाजता उगवत. रामभाऊ एखाद्याला अगदी गळ्यात पडून आपल्याकडे येण्याचा आग्रह करत आणि तो आल्यावर त्याच्याशी एकही शब्द न बोलता नुसतं चहा-पाणी करून कटवत. एकदा तर त्यांनी घरात सत्यनारायणाची पूजा ठरवली. मेहून, ब्राह्मण, सवाष्ण सगळे हजर झाले, तर रामभाऊ आणि अनुताई केव्हाच गायब. गुरुजींची पूजा सांगून होता क्षणी दोघं बाहेर निघून गेली. शेजारी कोणाकडे निरोप ठेवणं वगैरे नाही. भर 12च्या उन्हात आलेली माणसं तशीच परत गेली. माणसं तरी अशी की जशी ती रामभाऊंकडचं खाणं-पिणं स्वीकारत, तसा त्यांचा विक्षिप्तपणाही स्वीकारत. त्यांच्या वागण्याचा कोणी राग मानत नसत. चालायचंच म्हणून सोडून देत. लहान मुलावर कोणी रागावतं का? तुम्ही असं का वागलात असंही कोणी विचारलं नाही आणि ते दोघेही कधी खुलासा देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांचं वागणं कायम होतं तसंच चालू राहिलं. विक्षिप्तपणाचं आणि अगत्यशीलतेचंही. त्यांच्या दृष्टीनं दोन्ही सारखंच. एव्हा ते आता आठवत नाही, पण रामभाऊंचं आणि अनुताईंचं खूप मोठं भांडण झालं. आम्ही सगळे अगदी लहान होतो तेव्हाची ही गोष्ट. तपशील काही आठवत नाही. आठवतं ते एवढंच की त्यांच्या घरातून आरडाओरडीचे, शिव्यागाळीचे खूप आवाज येत होते. पाठोपाठ वस्तू फेकल्याचा, मोडल्याचा, फुटल्याचाही आवाज येत होताच. वाड्यातल्या सगळ्या बायका दरवाजा आडून, खिडकीतून लपून किंवा हळूच डोकावून पाहत होत्या. तोंडाला पदर लावून हसत होत्या. एकमेकींना काहीतरी खुणा करत होत्या आणि आम्ही पोरं जमेल तिथं लपून भांडण ऐकत होतो.
मध्येच त्यांचा आवाज नीट नाही ऐकू आला, तेव्हा तर पांड्या त्यांच्या दाराजवळ जाऊन दाराला कान लावून उभा राहिला आणि तो जेव्हा बाजूला झाला, तेव्हा बायकांनी त्याला अगदी हळू आवाजात आपल्याकडे बोलवून, "काय झालं?" असं खुणेनं विचारलं. तोही काही बाई सांगत राहिला. त्यात दोघांचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा त्यानं ऐकलं. एक शब्द यापुढे बोलायचा नाही. हे एकच एक वाक्य कधी अनुताई तर कधी रामभाऊ बोलत होते. हळू वातावरण शांत झालं. बहुधा दोघं दमले असावेत. पण त्यानंतर कसलीही हालचाल नाही, आवाज नाही. बंद झालेलं दार उघडलं नाही. दुसऱ्या दिवशी रामभाऊ ऑफिसला गेले. सगळ्या बिऱ्हाडांचे डोळे रामभाऊंच्या घराकडे होतेच. एरवी रामभाऊ निघाले, की अनुताई दारात यायच्या. रामभाऊंनी सायकल पुसून वगैरे घेतली, की त्या आपल्या हातातली पिशवी रामभाऊंच्या हातात द्यायच्या. ती सायकलला अडकवून ते येतो असं म्हणत निघत, पण त्या दिवशी यातलं काहीच घडलं नाही. ना अनुताई दाराशी आल्या, ना त्यांनी पिशवी रामभाऊंच्या हातात दिली. रामभाऊ खालवानीनं दार उघडून बाहेर आले, सायकल घेतली आणि ते निघून गेले. आतून दार ढकललं गेलं, बंद झालं. त्यानंतर एखाद्या दिवसानं तेही वातावरण बदललं. अनुताई वाड्यात इतर बायकांमध्ये मिसळायला लागल्या. दुपारची वेळ खास बायकांची असे. सगळ्या आपापली कामं आटपून बाहेर येत. प्रत्येकीच्या हातात एक ताट, त्या ताटात तांदूळ, एखादी पालेभाजी, नाहीतर गवार, श्रावण घेवडा वगैरे असे. तोंडानं बडबड चाले, हातही काम करत. अनुताई सुद्धा याला अपवाद नव्हत्या. अजून त्या मोकळेपणानं बोलत नव्हत्या, पण त्यांच्या कमी बोलण्यातूनही वाड्यातल्या बायकांना अनुताईंचं रामभाऊंशी संभाषण नसल्याचं जाणवलं. त्यांच्या तोंडावर कोणी काही बोललं नाही, पण त्या उठून गेल्यावर कुजबूज सुरू झाली. सगळ्यांना गंमतच वाटली. घरात दोनच दोन माणसं, त्यांनी एकमेकांशी बोलायचं नाही, कसं शक्य आहे हे? असं कसं जमणार? आणि जमलं तर एखादा दिवस, फार तर 2 दिवस, पण कायम छे! 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8, 15, 20 दिवस गेले. महिना झाला तरी यांचा अबोला कायम. आता वाड्यातल्या प्रत्येकाला आणि प्रत्येकीला कुतूहल, की ह्यांचं घरात चालतं तरी कसं? खाणाखुणांनी? मग बोललेलं काय वाईट? कारण खाणाखुणा म्हणजे एकमेकांकडे बघणं आलं, हसू नाही येणार आणि सगळ्या गोष्टी काय खाणाखुणांनी सांगता येतात? एकमेकांचा सल्ला घ्यायचा असतो, दुखलं-खुपलं विचारायचं असतं, सांगायचं असतं, प्रेमाच्या, सुखदुःखाच्या गोष्टी बोलायच्या असतात. पण अबोलाच असेल तर हे कसं काय जमणार? गप्प बसल्या तर बायका कसल्या? आधी त्यांनी अनुताईंना बोलतं करायचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. मग त्यांनी वाड्यातल्या मुलांना हाताशी धरलं आणि शोध मोहीम सुरू केली. आमच्यापैकी कोणाला तरी मुद्दामच काही ना काही कारण काढून अनुताईंकडे पाठवायचं. म्हणजे, "जरा वाटीभर साखर द्या हो" किंवा आई म्हणाली, "अनुताईंकडून कात्री घेऊन ये." अशी काहीतरी सबब सांगून मुलाला पाठवायचं. मग त्या काय-काय करत होत्या, काय म्हणाल्या, कसं म्हणाल्या, कुठल्या खोलीत होत्या, मग रामभाऊ कुठे होते, ते काय करत होते, काय म्हणाले, वगैरे, वगैरे अनेक प्रश्न की ज्यांचा अर्थही आम्हाला समजत नसे. आम्ही जास्त काय सांगणार? जे पाहिलं तेच सांगणार ना. तरीही नेमका प्रभ्या दोनदा गेला, तर अनुताईंजवळ पाटी पडलेली होती आणि त्या जेव्हा बरणीतला दाण्याचा लाडू प्रभ्याला द्यायला उठल्या, तेव्हा प्रभ्यानं ती पाटी वाचली. 2च शब्द, "मीठ संपलंय." बस. पण केवढं मोठं महत्वाचं काम प्रभ्यानं केलं. आम्हाला पाठवण्याचा महिला मंडळाचा उद्देश सफल झाला. रामभाऊ आणि अनुताई एकमेकांशी बोलत नाहीत, पण एकमेकांना जे काही सांगायचं असेल त्यासाठी पाटी पेन्सिल वापरतात. ही केवढी मोठी बातमी. मग वाड्यात 4-8 दिवस सकाळ संध्याकाळ हीच चर्चा. मग वाड्यातल्या बायका थोड्या धीट झाल्या. अनुताई तांदळाचं ताट हातात घेऊन सगळ्यांमध्ये येऊन बसल्या, की बाकीच्यांची आडून चौकशा करायला सुरुवात. "काय म्हणता अनुताई?" सुशीलाबाईंचा प्रश्न. "ठीक आहे, काय म्हणणार?" "काही म्हणा, पण अनुताई तुम्ही हल्ली जरा गप्प-गप्प असता." "हो ना, पहिल्या कशा छान बोलायच्या, हसायच्या आणि हसवायच्या. तसं हल्ली काहीच नाही." जोशी काकूंनी मध्ये तोंड घातलंच. "नाही, तसं काही नाही." "अनुताई, आम्ही आज का तुम्हाला पाहतोय? अहो, आपण सगळ्याच लग्न होऊन आगेमागे या वाड्यात आलो. आता माझा बंड्या 12 वर्षाचा झाला. तुम्ही तर त्या आधीच्या, म्हणजे इतकी वर्ष आहोत ना आपण बरोबर." लीलाताई. खरंच, ह्या लीलाबाई म्हणतात ते माझ्याही लक्षात आले बरं का. तुम्ही हल्ली मोकळेपणाने बोलत नाही बाई.
रामभाऊंशी भांडला तर नाहीत ना? कुमुदताईंचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे करण्याचा. काय हो हे कुमुदताई, रामभाऊंशी भांडून कसं चालेल अनुताईंना? घरात 2च्या 2 माणसं. एकमेकांशी भांडून न बोलून कसं चालेल? लीलाबाईंनी कुमुदताईंनाच प्रश्न केला. बाकीही कोणी काही बोलत राहिल्या, काही नुसत्याच हसत राहिल्या. पण अनुताईंनी सगळ्यांना वरचेवर उडवलं. अंगावर जरा सुद्धा वारं लागू दिलं नाही. आपण त्या गावच्याच नाही, इतक्या सहजतेनं त्यांनी या बायकांचे प्रश्न टोलवले. अर्थात बायकाही गप्प बसणाऱ्यातल्या नव्हत्या. तरीही इतकं बोलून त्या थांबल्या. एक पाऊल मागं घेऊन पुन्हा आक्रमण करण्याच्या पवित्र्यात सगळ्या उभ्या राहिल्या. योग्य संधी आली की हल्ला करायला तयार. ही संधी लवकरच चालून आली. रविवारचा दिवस. दुपारी 2 वाजण्याची वेळ. सगळेजण जेवून खाऊन सुस्तावलेले. बायका उष्टी खरकटी आवरून हुश्य करून बसलेल्या. तेवढ्यात मालकीणबाईंनी आपल्या मुलांना वाड्यातल्या प्रत्येक बिराडात जाऊन प्रत्येकीला बोलवायला सांगितलं. मुलं धावतच गेली आणि "काकू, आईनं लवकर बोलवलंय. काकू चला ना लवकर," असा दोषा लावला. "या भलत्या वेळेला हा काय निरोप? का बरं बोलवलंय? येते बाई बघून," असं म्हणत सगळ्या लगालगा निघाल्या. त्यांच्याबरोबर अनुताईही आल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. मालकीणबाईंकडे कोणतरी एक लुगडी विकणारा आला होता. त्याच्यासमोर लुगड्यांची थप्पी लागली होती. इंदुरी, बऱ्हाणपुरी, नागपुरी, सोलापुरी किती तऱ्हांची लुगडी. ती बघून बायका हरखून गेल्या आणि किमती ऐकून तितक्याच गप्पही झाल्या. ही किंमत नेमकी किती हे त्यांना कळलं नाही, पण जास्त आहे हे मात्र जाणवलं. कोणीच लुगडी घ्यायला तयार नाही म्हटल्यावर त्या माणसानं सगळ्यांसमोर एक योजना मांडली. प्रत्येकीनं 3 किंवा ₹5 भरायचे. वर्षभर जेवढे भरले त्यात हा माणूस 1 महिन्याचे पैसे भरणार आणि 1 वर्षानं त्यांना हवं तसं हवं ते लुगडं मिळेल. सगळ्या एकमेकींकडे पाहत राहिल्या. योजना तर चांगली वाटते, पण दरमहा पैसे कुठे भरायचे? एखाद्या महिन्याला नाही जमलं तर? पुन्हा लुगडं चांगलं नाही निघालं म्हणजे? पैसे समजा हाच माणूस दरमहा गोळा करेल, पण तोच पळून गेला तर? जबाबदार कोण? अनेक शंका-कुशंका प्रत्येकीच्या मनात थैमान घालायला लागल्या. त्यांनी त्या त्या माणसासमोर बोलूनही दाखवल्या. त्या माणसानं सर्व शंकांचं निरसन केलं. न चिडता, न ओरडता. बघता बघता सगळ्याजणी उठून घरात गेल्या. कोणी 3, कोणी ₹5 आणले. त्या माणसानं आपल्या वहीत एकेकीचं नाव, पैसे लिहून घेतले. नव्या लुगड्याच्या कल्पनेनं सगळ्या खुश झाल्या. अपवाद होता अनुताईंचा. त्या जागच्या हलल्याच नाहीत. बसून राहिल्या. सगळ्यांच्या हालचाली टकाटका बघत राहिल्या. चेहऱ्यावर ना खेद ना खंत. "का हो अनुताई, तुम्ही नाव आणि पैसे दिले?" "नाही." "नाही? का हो? तुम्हाला ही योजना आवडली नाही? का विश्वास वाटत नाही?" "तसं नाही. विश्वास न ठेवण्याजोगं काही नाही. या माणसानं तर त्या दुकानाचं नाव पत्ता दिलाय की." "मग तुम्ही का नाही म्हणताय? जा ना घरातून ₹5 घेऊन या रामभाऊंकडून." "नको." "का हो? बोलत नाही वाटतं त्यांच्याशी." अखेर कुमुदताईंनी फटकन वार केलाच. कुमुदताईंचा वार अनुताईंना लागलाच नाही. त्या शांतपणे म्हणाल्या, "नाही बोलत." "अगो बाई, बोलत नाही तुम्ही दोघं? पण कसं काय चालतं हो?" "न चालायला काय झालं? मुक्या बहिऱ्यांचे संसार नाही होत." आपला शांतपणा न सोडता अनुताईंनी उत्तर दिलं आणि कोणी काही बोलण्याआधीच त्या तिथून निघून गेल्या. ह्यानंतर मात्र अनुताईंना कोणीच छेडलं नाही. अनुताई आणि रामभाऊंचा मुक्या बहिऱ्याचा संसार अख्ख्या वाड्यानंही समजावून घेतला. निदान चौकशा करणं, कुचकट बोलणं, वेडेवाकडे प्रश्न विचारणं, त्यांचे उत्तर येईपर्यंत खोदत राहणं हे कमी झालं. आता त्यांच्या गैरहजेरीत थोडंफार चालायचंच. तो मनुष्य स्वभावच आहे. 2 माणसं एकत्र आली की ती स्वतःबद्दल कधीच बोलत नाहीत. जो तिसरा कोणी गैरहजर असेल त्याबद्दलच बोलतात. तसं अनुताईंच्या गैरहजेरीत बाकी चौकशा आपापसात चालतच. बोलणं बंद असलं तरी बाकीचं बंद आहे का? सगळा मुक्याचा कारभार. असलं काहीतरी बोलून तोंडाला पदर लावून लावून सगळ्या हसत आणि आम्ही लहान मुलं हे सगळं कुतूहलानं ऐकायला लागलो, की "ए चला रे, तुमचं काय काम आहे रे इथं?" असं म्हणून आम्हाला हाकलून देत. आम्ही लोचटपणानं त्यांच्याभोवती राहायचो. एक शब्दही कळला नाही तरी.
रामभाऊ आणि अनुताईंना मूलबाळ नाही, घरात दोघंच. वर्षानुवर्ष त्यांचा अबोला. मग एखाद्या वेळी वाड्यातल्या कुठल्यातरी मुलाला ते विशेषतः अनुताई काम सांगत. आम्ही तर काय असली कामं करायला एका पायावर तयार. घरात आईनं एखादी गोष्ट बाजारातून आणून दे म्हटलं, की आमचे पाय दगडासारखे घट्ट होत. पण अनुताईंनी सांगायचा अवकाश, की हरणाच्या गतीनं आम्ही धावत जात होतो. कारण जो कोणी काम करेल त्याला पेढा, खडीसाखर, आल्याची वडी असं काहीतरी हमखास मिळे. आम्ही मोठे झालो. आमची धाकटी भावंडं पुढे आली. ती अनुताईंना मदत करायला लागली. रामभाऊंचा आणि अनुताईंचा संसार तरी कसा झाला? एकाच घरात राहून दोघांनीही एकमेकांशी न बोलता व्यवहार करायचा. केवढी शिक्षा होती ही! पण कोणत्या गुन्ह्याची? त्यांनीच एकमेकाला किंवा स्वतःला दिलेली ही शिक्षा ते का सोसत होते? का ती शिक्षा संपवत नव्हते? खरंच, सगळंच कठीण होतं, पण तसं ते दाखवत तरी नव्हते. त्यांचं ठीक चाललं होतं. रामभाऊ ऑफिसला जायचे, येताना भाजीपाला आणायचे, तो चुलीजवळ ठेवून द्यायचे, पुढचं काम अनुताईंचं. जसं सुचेल तसं रामभाऊ वाणीसामान आणायचे. दूधवाला गवळी मामा तर सगळ्या वाड्यात दूध घालायला यायचा. त्याचे पैसे त्यानं बिल दिलं की द्यायचे. बाकी काय राहिलं? अनुताईंची लुगडी बोलकी. त्यासाठी मधून-मधून रामभाऊ नोटा ठेवत. अनुताई बाजारातून काय हवं ते घेऊन येत. त्यावेळी वाड्यातल्या एखाद्या बाईला बरोबर घेत. पण तेवढ्या वेळात आपल्या घराबद्दल अवाक्षर नाही. बरोबरच्या बाईलाही काही बोलण्याची हिंमत नाही. आम्ही सगळ्या जग्यातून परकरात आणि परकरातून लुगड्यात आलो. आमचे भाऊ आणि त्यांचे मित्र अर्धी चड्डी घालायला लाजायला लागले. आम्ही मुली लग्न होऊन सासरी गेलो आणि आपापल्या संसारात आणि मुलाबाळात रमलो. सासर परकं म्हणता म्हणता माहेरपेक्षा सासरच आपलं वाटायला लागलं. वाड्यातल्या बायकांमध्ये सुनांची भर पडली. त्यांची तान्ही वाडा घुमवायला लागली. इतकं सगळं होईपर्यंत अनुताई आणि रामभाऊ काही तरुणच राहिले होते का? तेही दोघे आता वृद्धत्वात शिरले होते. रामभाऊंची रिटायरमेंट झाली. केस पांढरे झाले. तोंडाचं बोळकं झालं. मान हालायला लागली. म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान अशी त्यांची अवस्था झाली. अनुताई सुद्धा आजी दिसायला लागल्या. कमरेत वाकल्या. डोळ्यांना अधूपणा आला. हातानं काम होईना मग धुणी-भांडी करायला त्यांनी मोलकरीण लावली. पण सुंभ जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात, तशी त्यांची अवस्था होती. इतकी वर्ष होऊनही दोघांमधला अबोला कायम होता. पाटीवर मजकूर लिहूनच हवं नकोची देवाणघेवाण होत होती. त्यातलं नाविन्य तर केव्हाच संपलं होतं. त्या दोघांच्याच नाही तर अख्ख्या वाड्याच्याही ते अंगवळणी पडलं होतं. रोज 5 वाजता रामभाऊ तुळशीबागेत कीर्तनाला जाऊन बसत. इतक्या नियमितपणे की लोकांनी त्यांच्या येण्या-जाण्यावर घड्याळ लावावं. एक दिवस मात्र असा उजाडला की रामभाऊ 5 वाजता बाहेर पडलेले दिसले नाहीत. नसतील गेले, कंटाळा आला असेल, सगळ्या वाड्यानं विचार केला. पण दुसऱ्या दिवशी रामभाऊ बाहेर पडले नाहीत. ते बाहेर गेले नाहीत म्हणून दोन्ही दिवस अनुताई सुद्धा घरात राहिल्या. वाड्याचे मालक सहज म्हणून डोकावले तर रामभाऊ निजलेले, अंगावर गोधडी. "काय हो रामभाऊ, काय झालं?" मालकांनी रामभाऊंजवळ जाऊन बसत विचारलं. "ताप आलाय हो." कणत कुथत रामभाऊ उत्तरले. "अरे मग कळवायचं नाही का? औषध काय घेतलंत?" रामभाऊंनी स्वयंपाकघराकडे बोट केलं. अनुताई दाराच्या चौकटीत उभ्या होत्या. "अनुताई औषध आणलंत?" "नाही, काढा दिला." "अहो पण औषध का नाही आणलंत? नाहीतर आम्हाला कोणाला तरी हाक मारायची ना. गोहाट डॉक्टरांचा एक डोस पोटात गेला असता तरी एव्हाना खडखडीत बरे झाले असते. केव्हा ताप आलाय?" "परवाच्या दिवशी संध्याकाळी." "म्हणजे आजचा तिसरा दिवस. काढे कसे देता?" मग मालकांनी आपल्या मोठ्या मुलाला दवाखान्यात पाठवून रामभाऊंकरता औषध आणवलं. 2 दिवसांनी रामभाऊ साफ बरे झाले. त्याच रात्री त्यांनी मालकांना आपल्या घरात बोलवून घेतलं. मालकही लगेचच आले. रामभाऊंची तब्येत पुन्हा बिघडली की काय या कल्पनेनं ते धास्तावूनच आले. पण रामभाऊंना बसलेलं बघून त्यांच्या जीवात जीव आला. "काय म्हणतो रामभाऊ? आज कसं वाटतंय?" "ठीक आहे." बोलावलं तेव्हा घाबरलो. "नाही, थोडं काम होतं म्हणून तुम्हाला थोडा त्रास दिला." "बोला, काय काम काढलं?" "आम्ही इतकी वर्ष वाड्यात राहिलो. आता किती आयुष्य आहे कोणास ठाऊक. पण जे काही आहे तेही इथंच जाणार. आम्ही इथूनच मरून बाहेर पडणार." "अहो काय रामभाऊ, एवढंसं दुखणं झालं तर एवढं घाबरायला काय झालं? शेवटी शरीर आहे.
कधी ना कधी काही ना काही होणारच. एवढं घाबरायला काय झालं? ऐका माझं, मी घाबरत नाही, पण घरात तिसरा माणूस नाही म्हणून सांगावसं वाटतं. समजा, आम्हाला पुन्हा दुखणं आलं किंवा रामभाऊंनी बोलताना स्वयंपाकघराकडे पाहिलं. त्यांना आलं. आमचं जे काही औषध-पाणी म्हणा किंवा काही जो खर्च येईल, त्याची व्यवस्था मी केली आहे. तुम्ही फक्त हो म्हणा. म्हटलं, "पुढं बोला." "मी माझी पैशाची लहान ट्रंक आपल्याजवळ ठेवायला देतो. वेळोवेळी जो पैसा लागेल तो त्यातून काढा. माझ्या परवानगीकरता अडून बसू नका." "अहो रामभाऊ आम्ही करू, पण पैशाची गोष्ट लगेच का करता? जेव्हा लागेल तेव्हा मागून घेऊ. त्याकरता एवढी पैशाची ट्रंक कशाला माझ्याकडे देता?" त्यात अगदी दबून जावे इतके पैसे नाहीत, पण आमच्या आयुष्याला पुरावेत इतपत आहेत. आणि हे पहा, एखाद्या वेळी करणं वेगळं, म्हातारपण म्हटल्यावर नेम आहे का कशाचा? आणखी एक, काय? कोणाचं मरण काही सांगता येत नाही. येतं का? तेव्हा दोघांचंही, "रामभाऊ आज काय झालंय तुम्हाला? साधा ताप आला तरी घाबरलात एवढे? का उगीच काहीतरी बोलताय?" बोलू देत मला. माणसानं नेहमी मनात आलेलं बोलून टाकावं. मनातलं मनात ठेवू नये. आणखी एक गोष्ट, हा कागद जपून ठेवा. कसला हो? बघा, वाचा. आमच्या माघारी ही जागा तुमची तुम्हाला मिळावी असं लिहून सही करून ठेवली. दोघांच्याही सह्या आहेत. आमचं कोणी नाही, पण काय सांगावं, कोणीही सोम्या-गोम्या जागेच्या आशेने इथं घुसेल, हक्क सांगेल, तसं काही व्हायला नको. अहो रामभाऊ मला काय बोलावं तेच कळत नाही. नका बोलू. प्रथमच हसून रामभाऊ बोलले. चहा घेऊन मग निघा. तोपर्यंत अनुताईंनी चहाचे कप पुढे आणून ठेवले. काय अनुताई कशा आहात? बरी आहे. पुढे काय बोलावं? मालकांनी भरकन चहा प्यायला. रामभाऊंच्या मनात काय होतं कोणास ठाऊक, पण त्यांचं मालकांशी बोलणं झालं. त्यानंतर 8-10 दिवस गेले आणि त्यांना अर्धांगवाताचा झटका आला. सगळ्या वाड्यात बातमी पसरली आणि वाड्यानं त्यांची शुश्रूषा करायचं मनावर घेतलं. कोणी ना कोणी स्वतःहून पुढे येऊन मदत करू लागलं. त्यांचं औषध-पाणी, स्वच्छता, अन्न, पाणी, दूध भरवणं, डॉक्टरांना भेटणं, सगळीजणं कामाला उभी राहिली. एकट्या अनुताईंनी काय केलं असतं? त्या एकट्या किती धावल्या असत्या आणि कुठं-कुठं? पण ती जरूरच पडली नाही. पण माणसांचा हा उत्साह तरी किती दिवस टिकणार? अर्धांगाचं दुखणं म्हणजे आयुष्यभराचा सोबती. कायम कोण सेवा करणार? आपोआपच लोकांचा मदतीचा ओघ कमी झाला. एखादा कोणी डोकावायला लागला आणि मग तोही येईनासा झाला. लोकांची मदत कमी झाली आणि अनुताई रामभाऊंची सेवा करू लागल्या. एक शब्दही न बोलता, अगदी व्यवस्थितपणे, नीटनेटकेपणे आणि वेळच्या वेळी त्या रामभाऊंचं सर्व काही करत होत्या. नर्स कुठं पेशंटमध्ये मन गुंतवते, पण तरीही ती कर्तव्याला चुकत नाही. नेमकं तसंच अनुताईंचं होतं. वाड्यातल्या सगळ्यांना वाटत होतं, की आता तरी या नवरा-बायकोनी हा अबोला सोडावा. निदान कारणापुरतं तरी बोलावं. पण त्यांना हे सांगायचं कोणी? ऐकून घेतलं, उपयोग झाला तर ठीक आहे. पण हे दोघेही विक्षिप्त. तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका असं किंवा ह्याही पेक्षा काही फटकन उत्तर मिळालं तर? नेम कशाचाच नाही. त्यातून रामभाऊ अनुताईच्या पिढीची माणसं सुद्धा थकायला लागलेली होती. त्यांना आता राग, लोभ सहन करण्याचं त्राण नव्हतं, ईर्ष्या नव्हती. "ये रे उद्योगा, बैस खांद्यावर" म्हणण्याची उमेद नव्हती. त्यामुळं हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची इच्छा नव्हती. पुढील पिढीला त्यात रस नव्हता. त्यामुळं त्या दोघांनी एकमेकांशी बोलावं ही वाड्यातल्या प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाच्या मनातच राहिली. 3 महिने उलटले. रामभाऊंची प्रकृती किंचितही सुधारली नाही. उलट बारीक-सारीक तक्रारींनी सुद्धा उग्र रूप धारण केलं आणि बघता बघता एके दिवशी त्यांची तब्येत खूपच बिघडली. बाहेर धो-धो पाऊस कोसळतोय, इकडं रामभाऊंना श्वास लागलेला, कोणत्याही क्षणी तो थांबेल अशी डॉक्टरांनी स्पष्ट कल्पना दिलेली. त्यामुळं वाड्यातल्या माणसांची त्यांच्या घरात सारखी ये-जा चाललेली. "कोणाला बोलवून घ्यायचंय का?" यावर अनुताईंचं मान हलवून "नाही" असं मानेनच उत्तर. आषाढी एकादशीचा दिवस उजाडला. गेले 3 दिवस रामभाऊंना श्वास लागला होता. तो आता गेल्यातच जमा होता, पण पूर्णही गेला नव्हता. दुगदुगी होती. सकाळी उठून अनुताईंनी त्यांचं सगळं आवरलं. अंथरूण-पांघरूण बदललं, कपडे बदलले, त्यांना बुक्का लावला आणि स्वतः अंघोळ करून आल्या.
देवाची पूजा केली. देवाजवळ ज्ञानेश्वरी काढून वाचत बसल्या. कितीतरी वेळ गेला. रामभाऊंच्या जवळ मालक, मालकीणबाई, बाकीही मंडळी होती. रामभाऊंचा श्वास थांबला असं वाटलं म्हणून मालकीणबाई उठून अनुताईंजवळ बसावं म्हणून स्वयंपाकघरात आल्या. अनुताई देवासमोर बसलेल्या. निरांजन समई शांतपणे तेवत होते. त्या प्रकाशात समोर ज्ञानेश्वरी उघडलेली. पान फडफडत होतं. मालकीणबाई थबकल्या. क्षणभरानं त्यांनी हळूच हाक मारली, "अनुताई." "ओ नाही, हालचाल नाही." "अनुताई." मालकीणबाईंची पुन्हा हाक. काहीही उत्तर नाही. ज्ञानेश्वरीतलं पान तर तसंच फडफडत होतं. अनुताईंचं वाचनात लक्ष नाही. इतका वेळ त्या काय स्वस्थ का बसल्या आहेत? मालकीणबाईंनी थोडंसं वाकून अनुताईंकडे पाहिलं. कपाळीच्या मोठ्या ठसठशीत हळदी कुंकवाच्या टिळ्यामुळं अनुताई काही वेगळेच दिसत होत्या. "अनुताई इकडे पहा बरं." उत्तर नाही. काहीतरी शंका येऊन मालकीणबाईंनी पुन्हा एकदा त्यांना हाक दिली आणि हलवलं. अनुताई गप्प. त्या केव्हा गेल्या हे कोणालाच कळलं नाही. बाहेरच्या खोलीतल्या वाड्यातल्या सगळ्या बायका धावल्या. सगळे अवाक झाले. ह्या गडबडीत रामभाऊंकडे कोणाचं लक्षच नाही. त्यांचा श्वास मंदावत मंदावत पूर्ण थांबला तोवर अनुताईंना जाऊन 1 तास होऊन गेला होता. बाहेर पाऊस धो-धो कोसळत होता. तो कमी झाला की अनुताईंना नेऊ असं म्हणेपर्यंत रामभाऊंचा प्राण गेला. घरात 2च्या 2 माणसं जन्मभर राहिली. आता दोन्हीही संपली. काय करावं तेच जमलेल्यांना कळेना. रामभाऊंचा मृत्यू अनपेक्षित नव्हता. किंबहुना त्याची वाटच सर्वजण पाहत होते. पण अनुताईंचं जाणं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. ते घडलं. इतकंच नाही तर नवऱ्याच्या आधी 1 तास त्या गेल्या. सगळ्यांची मती कुंठित झाली. लाखात घडणारी गोष्ट वाड्यात घडली. नवरा बायको एकदम गेले. त्यांची अंत्ययात्रा आता एकत्र निघणार होती. तेवढ्या गडबडीतही कोणतरी गुरुजींचा सल्ला घेतला. एव्हाना पाऊसही थांबला होता. रामभाऊ अनुताईंच्या मरणाचं वृत्त सगळीकडे पसरायला वेळ लागला नाही. त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला ही गर्दी झाली. कुठून कुठून माणसं येऊन त्या दोघांच्या पायाला हात लावत होती. बायका अनुताईंचा मळवट भरून तेच हळदी कुंकू स्वतःच्या कपाळावर टेकवत होत्या. आम्हालाही असंच आहेवपणी मरण येऊ दे असं म्हणून गैवरून पाया पडत होत्या. दोघांचीही महायात्रा निघाली. लाखात क्वचितच वाट्याला येणारं भाग्य या जोडप्याला मिळालं. कुणी कुणाच्या मागे जगायला नको, कुणी कुणाकरता शोक करायला नको. खरोखरच हेवा वाटावा असं हे मरण होतं. आपल्या वाट्याला असंच मरण यावं असे भाव प्रत्येकाच्या मनात दाटून आले. कोणाचे कोण रामभाऊ आणि अनुताई, पण त्यांना निरोप देताना प्रत्येकाचे डोळे भरून आले. आणि तरीही प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला की मरण यावं तर असं, पण जगणं तेही या दोघांसारखं, जन्मभर एकमेकांशी आबोला धरून. पण मग त्यांचा हा कुठला ग्रहयोग की जन्मभर एकत्र राहूनही सहजीवन न भोगलेले हे 2 जीव कायमच्या सहप्रवासाला निघावे. एक शब्दही एकमेकांशी न बोललेले दोघे, त्यातही बाई आधी जावी, तिचं सौभाग्य लेणं अबाधित राहावं. म्हणजे इतके दिवस रामभाऊंचा श्वास रेंगाळत होता तो केवळ याच गोष्टी करता. अनुताई ज्ञानेश्वरी समोर घेऊन देवासमोर बसल्या त्या नवऱ्याच्या आधी श्वास थांबावा या प्रबळ इच्छेनं. याचा अर्थ न बोलताही दोघांचंही अंतर्यामी इतकं प्रेम होतं की एकमेकांना एकमेकांचा विरह कल्पनेनेही सहन होत नव्हता. आणि मरणयोग आषाढी एकादशी सारख्या अतिशुभ दिवशी घडावा, ही कोणती पुण्याई? आणि पुण्याईच असेल तर ती मरणवेळी कामाला यावी, जिवंत असताना का नाही? आता जोडीनं सहप्रवासाला निघालेले हे जीव जन्मभर विलग का राहिले? अनंत प्रश्न मनात घेऊनच, घडलेल्याचं आश्चर्य मनात बाळगूनच ही महायात्रा चालली होती.